नमस्कार. मी अनुपमा देसाई जवळकी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण ई स्क्वेअर या पुस्तकातला पुढचा एक्सपेरिमेंट घेणार आहे. हा एक्सपेरिमेंट नंबर 5 आहे पुस्तकातला. ई स्क्वेअर हे पॅम ग्राउड यांचं न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलिंग बुक आहे आणि खूप छान छान एक्सपेरिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये हे दाखवायला की आपल्या थॉट्सनी आपली रियालिटी क्रिएट होते, म्हणजे आपल्या विचारांनी आपलं वास्तव घडतं. ह्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट दिलेले आहेत त्यांनी. तुम्ही आधी यातले एक्सपेरिमेंट केले नसेल तर मी म्हणेन की त्याची वेगळी प्लेलिस्ट आहे, तर ते पहिल्या एक्सपेरिमेंटपासून नक्की एक्सपेरिमेंट करून बघा, कारण ते ग्रॅज्युअल प्रोग्रेशन आहे. पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण युनिव्हर्सला सांगितलं आपल्याला म्हणजे काहीतरी सरप्राईज द्यायला. दुसऱ्यामध्ये आपण ऍक्च्युली काहीतरी स्पेसिफिक गाडीचा रंग आणि फुलपाखरू वगैरे असं सांगितलं होतं. तिसऱ्यामध्ये आपण आपल्या विचारांनी एनर्जी फील्ड कसं बदलतं ते बघितलं. चौथा आत्ता जो नुकता ह्याच्या आधीचा जो शेअर केला होता त्याच्यात आपण स्पेसिफिकली काय हवंय ते युनिव्हर्सला सांगितलं की मला ही गोष्ट हवी आहे 48 तासात. आणि खूप मला आनंद आहे की खूप लोकांचा तो एक्सपेरिमेंट सक्सेस झालेला आहे आणि लोकांनी कमेंटमध्ये कळवलेलं आहे की त्यांचा तो झालेला आहे यशस्वी म्हणून. तर आज त्याचा पुढचा आपण 5वा एक्सपेरिमेंट घेतो आहे पुस्तकातला. त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे की डिअर ॲबी प्रिन्सिपल. तर या एक्सपेरिमेंट मागचं हे काय की बऱ्याच वेळेला आयुष्यात काय होतं की आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचे असतात आयुष्यात महत्वाचे, आणि आपला निर्णय म्हणजे आपण तिथे आपलं अडतो आपण की आता मी ह्या वाटेवर जाऊ का या आयुष्यातल्या ह्या वाटेवर जाऊ, कुठला निर्णय घेऊ, हे खूप मनात खूप कन्फ्युजन असतं. किंवा असं असतं की आपलं जे कॉन्शियस माइंड आहे त्याचं खरं तर ते म्हणतात की 2च कामं असतात. एक म्हणजे कुठला प्रॉब्लेम आहे तो शोधणे, म्हणजे काय आयडेंटिफाय करणे, आणि दुसरी गोष्ट असते की आपल्या त्या प्रॉब्लेमप्रमाणे आपलं काहीतरी ध्येय किंवा हे सेट करणे. पण काय होतं की कॉन्शियस माइंड एवढंच करून गप्प बसत नाही. कॉन्शियस माइंड आपल्याला नंतर सगळ्या गोष्टी सांगायला लागतं, म्हणजे की मागच्या वेळेला हा प्रॉब्लेम किती मोठा आहे, मग हे या बाजूने गेलं तर असं होईल, त्या बाजूला गेलं तर असं होईल, म्हणजे ही वाट निवडली तर काय होईल, ती होईल. म्हणजे प्रोज आणि कॉन्स आणि असं सगळ्या बाजूनी त्या गोष्टीचे वेगवेगळे विचार आपल्याला कॉन्शियस माइंड द्यायला लागतं की मागच्या वेळेला किती अडचण आली होती, मागच्या वेळेला नीट झालं नव्हतं, दरवेळेला असंच प्रॉब्लेम येतात आपल्याला, असं वेगवेगळ्या त्या प्रॉब्लेमच्या दृष्टीने आपल्या मनात असे सारखे कंटिन्युअसली विचार चालू असतात आणि आपल्या मनात खूप गोंधळ होतो की नक्की कुठली वाट धरू मी ह्याच्यामध्ये. दोन्हीकडे असं वाटतं की इकडे घेतलं तर काय आहे, तिकडे घेतलं तर सारखं असं मन इकडून तिकडे चाललेलं असतं. सो अशा वेळेला त्या म्हणतात की आपल्या आत एक इनर गायडन्स आहे, आपल्याला आतनं एक मदत मिळू शकते की जे गायडन्स हवा आहे तो मिळू शकतो की नक्की कुठली वाट आपण घ्यावी. पण आपण ते गायडन्स आपण घेत नाही, आपण ती गोष्ट ऐकत नाही. आता बऱ्याच वेळेला बघा की आयांना ही गोष्ट खूप लक्षात येईल की आपल्याला आपण नेहमी म्हणतो की आयांना एक वेगळा सिक्स्थ सेन्स असतो मुलांच्या बाबतीत असं. सो एक आतला आवाज असतो की बऱ्याच वेळेला मुलं आजारी पडायच्या आधी वगैरे आपल्याला असं वाटतं की आज असं वाटतंय यांच्याकडे बघून की काहीतरी बरोबर नाही आहे किंवा असं. सो हे जे एक इनर आपल्याला एक नोईंग असतं, इनर गायडन्स असतो, तर तो सगळ्या बाबतीत आपल्याला असू शकतो. पण बऱ्याच वेळेला आपण तो आवाज ऐकत नाही. आजकाल तर तो इतक्या सगळ्या बाहेरच्या गोष्टींमध्ये तो आतला आवाज आपला दबला गेला आहे. जो गट इन्स्टिंक्ट जो आपण म्हणतो, म्हणजे लॉजिकल माइंडच्या व्यतिरिक्त आतनं एक जे आपल्याला इन्स्टिंक्ट असतं ते हल्ली आपण ते अजिबात आपल्याला ऐकू येत नाही तो आवाज. तर म्हणून तो कसा ॲक्सेस करायचा आणि युनिव्हर्सला कसं सांगायचं की मला या इथे मदतीची गरज आहे, मला एक काहीतरी रस्ता दाखव. जेव्हा खूप कन्फ्युजन असतं आणि आपण काही निर्णय घ्यायची आपली हे नसते, म्हणजे आपल्याला भीती वाटत असते निर्णय घ्यायची किंवा मनात अशी शंका असते की काय करायचं. सो म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे. मग त्यांनी खूप छान उदाहरणं पण दिलेली आहेत की आता नेपोलियन हिल ज्यांचं थिंक अँड ग्रो रिच खूप फेमस पुस्तक आहे, अजून पण पुस्तकं आहेत त्यांची, हे पुस्तक घेणार आहे मी थोड्या दिवसातच. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की त्यांचं एक म्हणजे काउन्सिल ऑफ ॲडवायझर्स होते. हे सगळे मनात, म्हणजे ॲक्च्युअली फिजिकली नव्हते ते लोक, पण त्यांच्या मनात त्यांनी एक अशी काउन्सिल ऑफ ॲडवायझर्सचा एक ग्रुप तयार केलेला असतो. त्याच्यात कोण कोण लोक होते बघा, त्याच्यात एब्राहिम लिंकन, रॅल्फ वॉल्डो इमर्सन, मग थॉमस एडिसन, आपले हेनरी फोर्ड, नेपोलियन, अँड्रू कार्नेगी. आता हे इतके अब्राहम लिंकन, इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातली अशी वेगळी लोक त्यांनी आपल्या स्वतःच्या असं काउन्सिलवर असल्यास ॲडवायझरी काउन्सिलवर आहेत असं त्यांनी मनात हे केलेलं होतं इमॅजिन. आणि मग ते काय करायचं की कुठलाही प्रश्न असेल ना मनात त्यांना पडलेला की काय करावं का नाही, तर ते ह्या लोकांना मनात विचारायचे की मला या बाबतीत मदत करा. आणि ते म्हणायचे की खरंच मला या लोकांकडनं मदत व्हायची. आणि ते पण असं की काही दिवसांनी ते म्हणायचे की हे सगळे लोक त्यांच्या एका वेगळ्या वेगळ्या शैलीत मला ऍडवाइस देतात. म्हणजे एखादी व्यक्ती कशी बोलते, सांगते, कसं त्यांचं हे आहे, तसं त्यांना ते ऍडवाइस सुद्धा तसा ऐकू यायचा.
या वेगवेगळ्या लोकांकडनं. यातलं काही खरं नाही. ते स्वतःला फक्त या सगळ्या बोर्ड ऑफ ॲडवायझर्सचे चेअरमॅन समजायचं, एखाद्या कंपनीत वगैरे कसे वेगवेगळ्या डिपार्टमेंटची लोकं असतात तसं. आणि मग ते आपला प्रश्न इतर या जसं चेअरमॅन विचारतो तसं या लोकांना विचारायचे मनात, आणि त्यांच्याकडनं त्यांना एक आवाज यायचा की काय त्यांनी करायला पाहिजे किंवा काय या क्षणी करणं गरजेचं आहे असं. सो असा लोक गायडन्सचा असा उपयोग करून घेतात. मग त्यांनी मायकल बेकविथ म्हणून एक फेमस स्पिरिच्युअल लीडर आहेत, पुस्तकं वगैरे पण आहे, छान बोलतात. त्यांचं पण एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की त्यांना म्हणजे आधी खूप ड्रग्ज आणि हे कशा कशात होते, ब्लॅक हे आहेत ते, तर नेबरहुडमध्ये असं काय काय स्वतः ड्रग्ज वगैरे विकायचे इथपर्यंत. पण त्यांना सारखं मनात एक कुठेतरी हे होतं की हे त्यांच्यासाठी नाहीये, त्यांच्यासाठी अजून काहीतरी मोठा पर्पज आहे त्यांचा, असं त्यांना सारखं वाटायचं. मग या रस्त्यावर म्हणजे स्पिरिच्युअलिटीच्या रस्त्यावर जायच्या आधी त्यांना सारखं जे आतनं वाटायचं ना, तर एक दिवशी त्यांनी अक्षरशः युनिव्हर्सला सांगितलं की मला सारखं असं मनात वाटतं आहे, तर मला माझ्यासाठी हा रस्ता असेल तर मला खूण हवी आहे. आणि मग ते समोर चाललेले होते, त्यांच्यासमोर एक विंडमिल होती, तर त्याचे पंखे एका दिशेने फिरत होते. मग त्यांनी सांगितलं की जर हा स्पिरिच्युअलिटीचा हा जो अध्यात्माचा मार्ग माझ्यासाठी असला तर ह्याचे पंखे मला उलटे फिरताना आता दिसायला पाहिजेत असं. आणि खरंच म्हणजे की त्यांना तिथे समोर ते पंखे थांबले आणि मग उलट्या दिशेने फिरणं सुरू झालं, आणि आता ते खूप फेमस स्पिरिच्युअल लीडर आहेत US मध्ये. तर असं म्हणजे बऱ्याच वेळेला गायडन्स मागितला की अशा रीतीने आपल्याला गायडन्स मिळू शकतो. त्याची अजून देखील काही इंटरेस्टिंग उदाहरणं त्यांनी पुस्तकात त्याच्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे. तर आता ह्या आपल्या एक्सपेरिमेंटकडे वळूया की आपण काय करणार आहे. तर ह्या एक्सपेरिमेंटसाठी तुमच्या मनातला कुठलाही असा प्रश्न निवडायचा आहे की ज्याला जो तुम्हाला त्रास देतो आहे, म्हणजे तुम्हाला माहिती नाही की करावं का नाही. मग आता उदाहरण असेल की नोकरी सोडावी, नोकरी ही सोडावी आणि दुसरी बघावी का, किंवा म्हणजे नोकरी सोडून व्यवसाय सुरू करावा का, किंवा एखादं नवीन घर घ्यावं का, असं अशा, किंवा एखादं गाव सोडावं का वगैरे, अशा दृष्टीनं काही मनात प्रश्न असेल ज्याचं हो किंवा नाही असं उत्तर असू शकतं. सो असा एखादा प्रश्न जो तुम्हाला सतावतोय तो तुम्ही घ्यायचा आहे, आणि युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला, देवाला, जे काय तुम्ही म्हणाल त्यांना सांगायचं आहे मनात की मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे 48 तासात, आणि उत्तर कशा खुणेच्या रूपानं हवं आहे. मग तुम्हाला हो असेल तर तुम्हाला काय दिसायला पाहिजे, जसं आता ह्या मॅकवेल बेकविथ सांगितलं तसं तुम्ही काहीतरी सांगू शकता की मला हे दिसायला पाहिजे, जर का ते हो होणार असेल तर. किंवा नुसतं तुम्ही हो साठी काहीतरी आणि नाही साठी काहीतरी, असं दोन वेगळ्या वेगळ्या खुणा आपण देऊ शकता. आता हे तुम्ही सांगितल्यानंतर कदाचित काही लगेच सुद्धा तुम्हाला उत्तर मिळू शकतं, कदाचित दुसऱ्या दिवशी मिळेल, किंवा 48 तासाच्या अगदी 1 तास आधी, पूर्ण व्हायच्या आधी देखील त्याचं उत्तर मिळू शकतं. तुम्ही फक्त ओपन राहायला पाहिजे, ओपन माइंडनी हे करायचं आहे की ही पॉसिबिलिटी लक्षात घेऊन की असं होऊ शकतं, एवढा हे करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मिळवायचा प्रयत्न करा. सो मुख्य मग हा की हो आणि नाहीचं असलेला प्रश्न आहे हा तुमचा. सो त्यांनी एक उदाहरण पण दिलेलं आहे, कधी कधी असं कशा वेगळ्या रूपाने पण युनिव्हर्स आपल्याला उत्तर देऊ शकतं. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा असा एक एक्सपेरिमेंट केला 48 सांगितलं की युनिव्हर्सला की मला लेखक व्हायचा, मी लेखक होऊ शकते का नाही पुढे सक्सेसफुल, असं मला सांग की काहीतरी खुंडे. तर त्यांनी सांगितलं की 2 दिवसाच्या आत त्यांचा 48 तासात त्यांची नोकरीच गेली, म्हणजे मग ऑटोमॅटिकली ते लेखक झाले. सो असं कधी कधी पण लोकांना आयुष्यात खुणा मिळतात की ज्याच्यामुळे आपोआप दिशा ठरते तुमचं काय होणार आहे याची आयुष्यात पुढे. पण ह्या एक्सपेरिमेंटसाठी तुम्ही स्पष्ट सांगा, आणि ते तुमचं हे प्रेफरन्स आहे, म्हणून मी काही सांगत नाही की तुम्ही हो असेल तर हे सांगा आणि नाही असेल तर हे सांगा. तुम्हाला जे काही पटकन सुचतं, जे वाटतंय हे दिसायला पाहिजे. मग एखादं प्राणी असेल, एखादं फुलपाखरू असेल, एखादं अजून काही तुम्ही म्हणाल की असेल, आणि मग ते तसं ते क्लिअर तेच दिसायला पाहिजे, म्हणजे तो प्राणी, मग तो प्राणी असेल किंवा त्याचं चित्र असेल, असं कुठेतरी काहीतरी असं, अशा दृष्टीनं. पण तुम्हाला खात्री व्हायला पाहिजे की ते आपल्याला दिसलेलं आहे असं. सो जे काही तुम्ही स्पेसिफिक सांगता की हो तर हे व्हायला पाहिजे, नाही तर हे दिसायला पाहिजे, असं तुम्हाला बघा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 48 तासात मिळतंय का. सो आवडला एक्सपेरिमेंट, आणि करून बघायला काहीच हरकत नाहीये, फार काही करायचं नाहीये. लाईक करा, एक पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशननी ऍक्च्युली सगळ्या गोष्टी करतो तसाच हाही करायचा आहे. आवडला तर लाईक करा, ज्यांना उपयोग होईल अशा लोकांबरोबर शेअर करा. आधीचे एक्सपेरिमेंट जरूर करून बघा सगळे, आणि मग हा करायला घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू.